व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कोणताही व्हिडिओ बघायची जरूरत नाही मित्रांनो, कारण की या व्हिडिओमध्ये मी सोलार संदर्भात पूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो, की तुमचा सोलार पाणी किती ओढतो, कोणती मोटर घ्यावी लागेल, किती लांब नेऊ शकतो, किती मीटरचा पंप घ्यावा लागतो, त्यासोबत किती पाईप येतो, कोणती कंपनी निवडावी, या संदर्भात पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो। नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन माहिती या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो। आज बघणार आहोत मित्रांनो आपण संदर्भात संपूर्ण विषय आहे मित्रांनो। आज तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ या चॅनलवर पाहायला मिळतील मित्रांनो। सर्वप्रथम मी सांगू शकतो मित्रांनो की तुम्हाला कंपनी निवडण्याबद्दल, पहिला विषय कंपनी निवडण्याबद्दल मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या एरियामध्ये कोणतीही कंपनी काम केलेलं असेल कोण्या कंपनीचे कोण्या शेतकऱ्यांनी, तर त्या शेतकऱ्यांना पहिलं विचारा की ह्या कंपनीची सर्व्हिस कशी चांगली आहे। आता मी बऱ्याच कमेंट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहे की कोणी म्हणताय शक्ती कंपनी खराब आहे, कोणी म्हणताय जीके कंपनी खराब आहे, कोणी म्हणताय केएसबी कंपनी खराब आहे। मित्रांनो, सर्वच कंपन्या खराब असल्यावर तुम्ही कंपनीचा कोण्या कंपनीचा सोलार निवडणारा, मला हाच प्रश्न सांगा पहिल्यांदा। मित्रांनो, सर्वच कंपनी खराब नसतात, कारण कसं आहे, फक्त एकच आहे, कोण्या कंपनी सर्व्हिस कमी पडते, कोण्या कंपनीची कोण्या शेतकऱ्यांपर्यंत टायमाला पंप पोहोचवती होत नाही, त्याच्यामुळं सर्वच कंपनीचे नाव खराब झाले आहेत असं नाही मित्रांनो। मी एक तुम्हाला विषय सांगू शकतो की तुम्ही तुमच्या गावातल्या कोणत्याही शेतकऱ्यांनी जर सोलार पंप बसवला असेल तर त्या शेतकऱ्यांसोबत तुम्ही संवाद घाला, त्यांच्याकडून त्या एजंटचा नंबर घ्या। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हाच विषय सांगतो, तुम्ही त्या कंपनीच्या प्रतिनिधीचा नंबर घ्या, त्यांना कॉन्टॅक्ट करा की किती दिवसात कंपनी येत आहे, काय येत आहे, हे संपूर्ण डिटेल घेतल्यानंतरच तुम्ही कोणतीही कंपनी निवड करा। आता दुसरा प्रश्न आहे मित्रांनो की कंपनी समजा निवडली, तो कंपनीचा पंप पाणी किती मारतो। मित्रांनो, मी जवळपास आजपैकी कंपनीचे सोलार फिटे केलेले आहेत, बघितलेले आहेत, बऱ्याच शेती गेलेला आहे, बऱ्याच शेतकऱ्यांसंग संवाद घेतलेला आहे। जवळपास मित्रांनो विरीवरचा पंप बसवला, शक्ती, जीके, स्पॅन, ओसवाल, बऱ्याच कंपन्या आहेत, केएसबी, मित्रांनो सरासरी 12 ते 10 नौजल कोणतीही मोटर मारते मित्रांनो। 30 मीटरचा पंप जर तुम्ही विरीवर घेतला तर 30चा पंप जर घेतला तर 12 ते 13 नौजल मित्रांनो आरामशीर मारू शकतो। आणि मित्रांनो, आणि दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, 7.5 HP चा पंप असेल आणि तुम्हाला जर 400 फुटापर्यंत टाकायचा असेल मोटर, तर तुम्ही 100 मीटर पर्यंत त्याचा हेड घेऊ शकता मित्रांनो। आरामशीर तुमच्या 12 ते 10 स्प्रिंकलर असे आरामशीर तुमचे चालवतात मित्रांनो, मी अनुभव घेतलेला आहे मित्रांनो। आता तिसरा प्रश्न आहे की कंपनीच्या जे काही तुम्हाला मटेरियल देते कंपनी, ती मटेरियल कंपनी कोणती कंपनी चांगलं देऊ शकते। मित्रांनो, बऱ्याचशा कंपन्या अशा आहेत की स्वतःचं मटेरियल नाही त्यांच्याकडे, ते काय करतायत, दुसऱ्याचं मटेरियल घेतात, तुम्हाला कॉन्फरन्समध्ये देऊन टाकतात। म्हणजे उदाहरणार्थ ही कंपनी आहे, या कंपनीच्या प्लेटा दुसऱ्या कंपनीच्या आहेत, स्टॅटर तिसऱ्याच कंपनीचा आहे, मोटर चौथ्याच कंपनीचा आहे, पाईप 5व्याच कंपनीचा आहे। मित्रांनो, असं करून तुम्हाला बऱ्याचशा कंपन्या फसवेगिरी करत आहेत, लो क्वालिटीचे कंपनी तुम्हाला मटेरियल देत आहेत। त्यामुळे तुम्हाला मी सांगत आहे की तुम्ही स्वतः कोणत्यातरी शेतामध्ये जाऊन बघून पंप निवड करावी मित्रांनो, कोणाच्याही झाशामध्ये येऊन पंप निवड करू नका। आता मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे की तुमचा पंप किती लांब पाईपलाईनवर पाणी नेऊ शकतो मित्रांनो, मी आता जस्ट 10 मिनिटाखाली मोटर जोडली होती आणि बघितलेला आहे, अनुभव घेतलेला आहे मित्रांनो। आणि जर हा व्हिडिओ खोटा वाटलास मित्रांनो, हा जर माहिती खोटी वाटली तुम्हाला, तर मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकणं बंद करेल मित्रांनो। तुम्ही मला कमेंटमध्ये सांगून द्या की सर तुमचे व्हिडिओ खराब आहेत, तुम्ही अशी माहिती खोटी देता, मी व्हिडिओ बंद करून टाकेल मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो। मला खोटी माहिती द्यायची नाही, तुम्हाला पूर्ण जी खरी माहिती आहे तेच देणार आहे मित्रांनो। शेतकऱ्यांसाठीच हा यूट्यूब चॅनल खोललेला आहे, यावर तुम्हाला शेतकऱ्यांसंदर्भामध्ये जे काही पीक विमा भरता आहे, जे काही समजा तुम्हाला शेतकऱ्याचे PM किसानचे पैसे येतात, कशा बाबतीने तुम्हाला चेक करावं लागतात, या संदर्भातच मी तुम्हाला पूर्ण माहिती देत राहील मित्रांनो। आणि आता सध्यापैकी सोलारच्या संदर्भात माहिती देत आहे मित्रांनो, मी जेस्ट लावले आहे जवळपास 250 पाईपापर्यंत मी मोटरचा पंप, हा 30 मीटरचा पंप आहे माझ्या विहिरीतला, या 30 मीटरच्या पंपाने मी 250 पाईपावर लोडिंगला पाईपलाईनला पाणी नेलेलं आहे मित्रांनो। मी काही खोटं सांगणार नाही मित्रांनो, आणि कंपनीचं पण अजिबात नाव घेणार नाही मित्रांनो की हेच कंपनी मारणार आहे म्हणून। प्रत्येकच मोटर मारते मित्रांनो, काही प्रॉब्लेम नाही। लोडिंगला कोणतीही मोटर जे आहे प्रेशर थोडंफार कमी होते मित्रांनो, असं अजिबात कमी होत नाही। आपण जर अनुभव शेतकरी आहात, तुम्ही बघू शकता की विहिरीमध्ये जर एखादी किंवा बोरमध्ये मोटर जर सोडली मित्रांनो, ओपन वेल मोटर वेगळी
जर तुम्ही बोरमधली मोटर जर सोडली तर तुम्ही बघू शकता किती लांब पर्यंत पाणी नेऊ शकते. आपल्या शेतकऱ्यांना सांगायची गरज नाही, किती लांब नेऊ शकते हे माहित आहे तुम्हाला. स्टेजवर मोटर आहे, स्टेज वाईज आहे, त्या मोटरचं पाणी कमी होत नाही मित्रांनो, थोडंफार पाणी कमी होते. उदाहरणार्थ इथं माझ्या 14 थोट्या फिरत आहे, तर तिथं 8 ते 10 नोजल असे आरामशीर मारते मित्रांनो 250 पाईपावर. मित्रांनो तुम्ही कोणत्याही कंपनीचा पंप निवडा, काही प्रॉब्लेम नाही. त्या कंपनीचे हमखास जाऊन मटेरियल चेक करा, अगोदर त्या मोटरचा पाईप कोणता देत आहे, केबल कोणत्या कंपनीचा आहे, हे सर्व माहिती पाहिल्यानंतरच तुम्ही फायनल डिसिजन मध्ये कंपनी निवडू शकता मित्रांनो. असं कोणाच्याही झाच्यामध्ये येऊन कोणतीही कंपनी निवडू नका, कारण की बरेचसे प्रॉब्लेम येत आहेत. आजच मित्रांनो एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये पंप आलेला आहे, त्याने मार्च मध्ये पेमेंट भरलं होतं मित्रांनो. मार्च महिन्यापासून बघू शकता किती महिने झाले, आज जवळपास डिसेंबर महिना चालू आहे. बघू शकता मित्रांनो 7, 8, 10 महिने जवळपास लागत आहे पंपाला यायला. यावर कोणीही तोडगा काढणार नाही मित्रांनो. जी कंपनीची सर्व्हिस तुम्हाला चांगली आहे त्याच कंपनी संग बघा, कारण की मी खूप प्रयत्न केले आहेत. त्या कंपनी संग वाद पण घालून पाहिलेला आहे पंप देण्यासंदर्भात. ते म्हणत आहेत की सर प्रोसिजर व्हायला वेळ लागत आहे. मित्रांनो तुम्हाला जर कंपनी कोणतीही निवडून जर प्रोसिजर देत आहे, चांगल्या कंपनीचा मटेरियल देत आहे आणि लवकर सर्व्हिस देत आहे, त्याच कंपनीचं मटेरियल निवडा. कोणाच्याही झाशात येऊन कोणाच्याही कंपनी मी देतो, फक्त एजंटचं काम राहते मित्रांनो की सर मी तुम्हाला एकाच महिन्यात कंपनी देतो. एका महिन्यात देत नाहीत मित्रांनो. कोणतीही कंपनी एका महिन्यात तुम्हाला सोलार फिट करून देणार नाही. फक्त हे त्यांचं म्हणण्यासारखं राहते. आम्ही स्वतः काम केले आहेत, आम्हालाही माहित आहे. एका महिन्याचा कालावधी म्हणतात आणि 4 महिने लावतात. हे खरी गोष्ट आहे की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि तुम्हाला जे काही वाटतं ते पूर्ण या कमेंटमध्येच तुम्ही सांगा मित्रांनो, की तुम्हाला या व्हिडिओ संदर्भात काय माहिती वाटते, चांगली आहे का मित्रांनो. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. एकदा विनंती करतो, नवीन आला असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. असेच तुमच्या माहितीसाठी नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला मिळतील मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.